चला मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट सुरेश मोहिते 14 चेंडू आणि 45 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून आली. तर सुरेश मोहिते आपण यायचं आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. आजच्या दिवसातील 7वा आणि अंतिम सामना आणि या सामन्याकडे आपण वळतो. तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय संभाजी झोले साहेबांना विनंती असेल की मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच तर संभाजी झोले साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच सुरेश मोहिते या खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं. तर सामन्याला होती सुरुवात. गोलंदाजाची पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज या ठिकाणी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नामध्ये कुठेतरी शेवटच्या क्षणाला चेंडूवरती नजर, आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना की नजर हटी दुर्घटना घटी, संधी होती ही संधी मात्र गमावली गेली. प्रॉपर कॉलिंग होणं गरजेचं आहे. पण 12th मॅन जे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील या ठिकाणी जोडले गेलेत आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कारण खेळाडूंची इत्तंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवणं हे 12th मॅनची सर्वाधिक प्रमुख भूमिका असते. थोडंसं फोकस आपण या ठिकाणी करूयात. अगदी RPL टॉस बॉक्स अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्स आणि तिथे सन्मानित केलं जात आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल धाव फलकावरती येईल. थोडीशी वेगळी स्ट्रॅटर्जी आहे यावेळेला. तर निश्चितच आपण सुरेश मोहिते यांच्याशी देखील संपर्क करू. त्यांचेही बाईट्स आपण या ठिकाणी घेणार आहोत कारण परफॉर्म केला आहे आज, बॅट बोलली आहे त्यांची मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे त्यांनाही मायक्रोफोनवरती बोलणं गरजेचं आहे. तुर्तास हो यावेळेला फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. अजित पाटील म्हटलं तर प्रचंड प्रदीर्घ अनुभव आहे, नो डाऊट. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत या खेळाडून आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये. सातत्यानं आपल्या गावाचं क्रिकेट खेळत असताना, आपल्या विभागाचं क्रिकेट खेळत असताना, आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाडूला आपण सातत्यानं पाहिलंय. आणि अजित अमित एकत्र आले ना की हे कॉम्बिनेशन नेहमीच प्रतिस्पर्धी संघासाठी थोडंसं धोकादायक ठरतं. कारण जर का हे खेळाडू त्यांच्या ओरिजिनल लयमध्ये खेळले ना तर प्रतिस्पर्धी संघ कितीही ताकदवर असू दे त्या संघावरती हावी होणं ही यांची ओळख राहिलेली आहे. आणि खास करून अजित आणि अमित ही जी गोलंदाजीची जोडी आहे ना, जोडगोळी आहे, ही प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना नमवण्यासाठी पुष्कळ आहे. एकीकडे वेग आहे, अचूकता आहे, दुसरीकडे फिरकीचा जादू आहे. हो इथे पावलांचा वापर केलाय परंतु संधी निर्माण केली आहे का? क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय अगदी शांत चित्तानं, अगदी चेंडूवरती करडी नजर ठेवत असताना झेल टिपला गेला राहुलच्या माध्यमातून आणि पहिला दे धक्का इथे मात्र मिळतोय. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. चर्चा सुरू होती टॉस जिंकल्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे चेंडू ट्रॅव्हल होत नाही तिथे धावांचा पाठलाग करणं कठीण आहे. कदाचित हेच कारण होतं की इथे मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रत्येक सामन्यामध्ये या संघाची हीच रणनीती आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकूणच जर पाहिलं तर पहिला फलंदाज गमावला गेलाय आणि धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. राहुल चक्रपाणी नावाचं वैशाली 11 म्हटलं तर ऋषी सरगर ॲज अन आयकॉन खेळाडू या संघामध्ये खेळतोय. आणि भार्गव दादा 11 संघाचा जर विचार केला तर अजित पाटील ॲज अ आयकॉन आणि कॅप्टन म्हणून या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर विजयभाऊ जाधव असतील, संग्रामदादा पाटील असतील, प्रयेश पाटील, अमित पाटील, प्रशांत गाडगे, उमेश बामणे, राहुल शर्मा, पंकज सूर्यवंशी, पांडुरंग जाधव, त्याचबरोबर अर्जुन जगताप, कैलास बिरादर आणि प्रवीण साळुंके हा स्क्वॉड आहे या टीमचा. अर्थातच भार्गव दादा 11 संघाचा. परंतु बॅटिंगमध्ये जर पाहिलं तर डेप्थ आहे. न्यू बॅटर ऋषी सरगर टीमचा आयकॉन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. राहुल बाद झाला, त्यानंतर
एकूणच जर पाहिलं तर सोमनाथ गायकवाड, नारायण पिलाने, अर्थातच अण्णा, त्यानंतर विठ्ठल अप्पासो जाधव, अमित सुरळकर, संजय कुमार, अमोल गायकवाड, सोमनाथ भालेराव, अर्थातच आशिष शुभम चव्हाण, आकाश शिंदे, महेंद्र जाधव आणि विशाल तावरे या खेळाडूंचा भरणा असलेला, त्याचबरोबर राहुलजी अधिकारी आणि महेशजी देशमुख सरांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा संघ. तर भार्गवदादा 11चा आपण विचार केला, संघाचे संघ मालक विजयभाऊ जाधव आणि संग्रामदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा संघ आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. धावांचा विचार केला, धावसंख्या अजूनही स्थिरावलेली, 1 गडी बाद 4. ऋषी पहिला चेंडू खेळला मागच्या सामन्यामध्ये, ज्यावरती त्यानं आपली विकेट गमावली, परंतु या सामन्यात त्याला आपल्या नावारूपाला साजेचा खेळ हा मैदानावरती करावा लागेल. ती गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे. जरूर पहिल्या सामन्यामध्ये थोड्यासा अपयशाला सामोरा गेला असला तरी फलंदाजीची जी भरपाई आहे तिने गोलंदाजीमध्ये भरून काढली, संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. परंतु आता दोनही डिपार्टमेंटमध्ये त्याला चमकदार कामगिरी करावी लागेल. भार्गवदादा 11 संघासाठी डू ऑर डायचा हा सामना. गोलंदाजीमध्ये अमित पाटील, ज्याचा आपण उल्लेख करत होतो, एकीकडे वेग आहे, अचूकता आहे, तर दुसरीकडे मात्र फिरकीची कमाल आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न अमित पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील का? गोलंदाजीची एक आगळीवेगळी शैली आहे आणि त्या शैलीच्या माध्यमातून भल्या भल्या गोलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी, फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकणारी गोलंदाजी अमितनं सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये केली आहे. अगदी याच मैदानावरची मानाची सन्मानाची RIWA ची स्पर्धा आपण यावर्षीच्या हंगामामध्ये पाहिली आणि तिथे देखील या गोलंदाजाचा बोलबाला निश्चितच पाहायला मिळाला. ही गोलंदाजी आहे, या गोलंदाजीचा आपण उल्लेख करत होतो, ही खऱ्या अर्थानं मी म्हणेन ओळख राहिली आहे. स्लोवर वन पद्धतीचे चेंडू टाकणं, फ्लायटेड चेंडू करणं, फलंदाजाला त्याच्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचणं. खरं तर यष्टीरक्षक यष्ट्यांना खेटून उभा राहिला ना तर दबाव आणखीन पाहायला मिळेल, परंतु इथे नाही आहे. संधी निर्माण झाली आहे. ऋषीसारखा महत्वाचा फलंदाज, पंच जास्त काही बोलत नाहीये, थेट इशारा केलाय तिसऱ्या पंचांकडे आणि आता जणू वैशाली 11 संघाच्या चंबूमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण, कारण पहिला जो आपण पाहिला जे आपल्या निदर्शनास आलं, तिसरे पंच या ठिकाणी निर्णय घेतील. थर्ड अंपायर सर प्लीज. अजूनही डिसिजन आलेला नाही, प्लीज सेलिब्रेट करू नका. तुमचे 12th पॅन आहे तिथे, डिसिजन कोणी दिलेलं नाहीये सर. चलो इट्स अ नो, नॉट आउट. तर चला या ठिकाणी आपण जाऊया. पंचांचा सिग्नलही नॉट आउटचा होता आणि थोडंसं बेनिफिट ऑफ डाऊट होतं, परंतु पंचांनी क्लिअरन्स दिलाय. त्यांनी स्वतः स्क्रीन पाहिली
आणि त्यानंतर मात्र आपण नेहमी म्हणतो ना की लाईन बिलॉंग्स टू अंपायर. तर एक धाव निश्चितच या ठिकाणी अंकित केली जाईल धावफलकावरती. पुन्हा एकदा अमित. हो हो हो, स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता. कमालीची गोलंदाजी आहे. या प्रकारच्या गोलंदाजीसाठी अमित ओळखले जातात. खरं तर मागील सामन्यामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली खरी, परंतु संघनायकाचा असलेला विश्वास, संघनायकानं दर्शवलेला विश्वास तो सार्थ ठरवणं हे नेहमीच अमित पाटीलनं मैदानावरती साकारलंय. आपल्या आघाडीच्या गोलंदाजांकडे जाणं. ओ यावेळेला ओव्हर द कव्हर खेळलाय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, परंतु त्याला बीट करत असताना चेंडू वन बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावांसाठी येतोय चौकार. आणि या चौकारानं कुठेतरी धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक गडी बाद 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. अमितचं देखील या ठिकाणी विशेष कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं अजित पाटीलनं पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली, सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करत असताना, आणि त्यानंतर मात्र अमित आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना फसवण्याचं काम करतोय. परंतु ऋषी सरगरला फार काळ जकडून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. फिंगर्स रोल केल्या गेल्या. फिरकीचे जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना एकूण आतापर्यंत या षटकामध्ये चेंडू फेकले गेलेत 5, ज्यापैकी 3 चेंडू निर्धाव, 1 चौकार आणि 1 सिंगल. हो हो हो, याही वेळेला पहा यष्ट्यांच्या मागे जो विकेट किपर आहे ना, यष्टीरक्षक, हा यष्ट्यांना खेटून उभं राहणं हे फलंदाजांना त्यांच्या पॉपिंग क्रीजमध्ये बांधून ठेवण्यासारखं असतं. परंतु प्रयश थोडासा मागे उभा आहेत, रिस्क घेत नाहीयेत. आणि एकूणच या षटकामध्ये धावा आल्या 5, 1 चौकारासह 4 चेंडू निर्धाव फेकले गेले. 2 षटकांचा केस संपलाय आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 1 गडी बाद 9 धावा. जो निर्णय घेतला गेला होता, कुठेतरी थोडंसं शांत वातावरण. अगदी चम्मू जर आपण पाहिला ना वैशाली 11 संघाचा, तर थोडंसं शांत वातावरण पाहायला मिळते. राहुल चक्रपाणी सारखा महत्त्वाचा विकेट गमावलाय. 2 गोलंदाजीचे विकल्प वापरले गेले. अजित पाटील ज्यांना पहिलं षटक हाताळला, 1 धावा खर्च केल्या, 3, 1 विकेट त्यांना आपल्या नावावर केला राहुल सारखा. आणि त्यानंतर जर अमितचा विचार केला तर अमितनं 1 चौकार जरूर आला, परंतु धावा मात्र खर्च केल्या. उर्वरित 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 आणि 2 षटकांमध्ये चला क्रिकेट आहे, या गोष्टी होत राहतात. आणि गोलंदाजीमध्ये मात्र या ठिकाणी आणखीन एक बदल संभवतोय. खरं तर जो दबाव पहिल्या 2 षटकांमध्ये बनवला होता, कदाचित तो कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु नाहीये. इथे विजय भाऊ जाधव आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. संघ मालक आहेत, आज प्लेइंग 11 मध्ये देखील आहेत. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर अनुपस्थित होते आणि आता पुन्हा एकदा संघासमवेत या ठिकाणी जुळले गेलेत. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन पाहायला मिळालाय. या अगोदरच्या सामन्याचा जर आपण विचार केला तर थोडासा वॉर्मअप करताना विजय भाऊंना आपण जरूर पाहिलं. आणि इथे पहा ही ओळख राहिली आहे. या मैदानावरती सातत्यानं अगदी सराव सत्राच्या दरम्यान या खेळाडूंना आपण या विकेटवरती बहुतांश वेळेला गोलंदाजी फलंदाजी करताना पाहतो. आणि इथून जर का आपण विचार केला तर पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू डॉट. मागील चेंडूवरती झालेली जी चूक होती त्याची भरपाई या डॉट बॉलनं जरूर केली आहे. गोलंदाज विजय. हो, यावेळेला समोरच्या दिशेनं उडवलाय, ठीक आमच्या मुख्य मंचाच्या समोर. चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा. 6 धावांसाठी बिगेट षटकार. मच निडेड सिक्सर. अशा प्रकारचे फटके येणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही नाणेफेक जिंकता, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेता, त्यावेळेला अशा प्रकारचे फटके येणं खरं तर गरजेचं असतं. याही वेळेला फलंदाज थोडासा शफल केला होता. बॅटिंग टीम्स रिव्ह्यू. चला, पण बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. ICCच्या सुधारित लॉ प्रमाणे खरं तर पंचांनी हा फेअर डिलिव्हरी दिलाय, परंतु बॅट्समनना चॅलेंज केलाय. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. जो रिव्ह्यू तुम्हाला दिला गेला होता तो रिव्ह्यू तुम्ही लॉस्ट केलाय. अजूनही एक रिव्ह्यू तुमच्याकडे शिल्लक आहे. व्हाईटसाठी आणि बिमरसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. ओ, यावेळेला अखोट टप्प्याचा चेंडू होता. अगदी निमंत्रण दिलं होतं आणि ते निमंत्रण स्वीकारत असताना स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज
संजय कुमार सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 2 षटकार या षटकामध्ये आणि एकूण धावा धावफलकावर 22. पहिल्या 2 षटकांमध्ये मर्यादित धावांमध्ये रोखलं होतं अजित आणि अमित. मी नेहमी म्हटलं की ही 2 जोडगोळी जर का एकत्र आली तर मात्र प्रतिस्पर्धी संघावरती हावी होऊ शकतात. तेच चित्र आपण पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिलं. परंतु विजय भाऊंच्या हातामध्ये दिला गेलेला चेंडू आणि त्यानंतर मात्र फलंदाजांना आपले मनसुबे दाखवले. या षटकातील हा 3रा षटकार आला आणि या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 28 धावफलकावर. पहिल्या 2 षटकांमध्ये जो मोमेंटम गोलंदाजांना क्रिएट केला होता तो मोमेंटम कुठेतरी ब्रेक करणं गरजेचं होतं. हे कोणत्याही गोलंदाजावरती हल्लाबोल करणार हा निर्णय मात्र या दोनही फलंदाजांनी घेतला होता. हो, याही वेळेला षटकातील हा 4था षटकार आपण पाहतोय. हाय अँड हँडसम फलंदाज संजयच्या बॅटमधून येतोय दमदार स्ट्रोक षटकार. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3ही चेंडू फुलटॉस पाहिले. तब्बल 4 षटकार आले, 2 डॉट आणि 1 वाईड. एकूण 25 धावांचं हे लांबलचक षटक राहिलं, महागडं षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 3, 9 आणि थोडंसं जर आपण विचार केला ना तर आवश्यकता होती का लयमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला थांबवणं, आपल्या गोलंदाजीचा एखादा विकल्प या ठिकाणी वापरणं हे कितपत योग्य होतं. कारण सकाळच्या सत्रामध्ये विजयभाऊ संघासमोर नव्हते, फारसा त्यांना सराव करण्याची संधी मिळाली नाही. सामन्यावरती चांगली पकड निर्माण होती. ही वेळ एक्सपेरिमेंटची नाही आहे. कदाचित संघनायकाने हे ओळखणं गरजेचं होतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत राहतात. जर तुम्ही घेतला गेलेला निर्णय योग्य ठरला तर लोक तुमची वाहवाही करतात आणि जर तुम्ही घेतलेला निर्णय अयोग्य ठरला तर मात्र नावं ठेवायलाही लोक मागे पुढे बघत नाही आहेत. त्यामुळे हा खेळाचा भाग आहे. एक्सपेरिमेंट करत राहणं, बदल करत राहणं, तुमच्या एकूणही प्लेईंग 11 आहे त्याच्यामध्ये नेसेसरी चेंजेस करत राहणं एक ॲज अ कॅप्टन म्हणून हे तुमचं काम आहे. कारण त्याच खेळाडूंना त्याच स्ट्रॅटर्जीनं तुम्ही खेळला तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हावी होऊ शकतो. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ज्यावेळेला कराल, कदाचित अमितकडे दुसरं षटक देण्याचा मानस संघनायकाचा होता आणि म्हणूनच 34 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय, 34 ही धावसंख्या धावफलकावरती आली आहे. आता उर्वरित 2 षटकांमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. मी म्हणेन ऋषी जर का मैदानावर आहे, शेवटच्या 2 षटकांमध्ये 40 ही धावसंख्या धावफलकावरती उभारली जाऊ शकते. परंतु ऋषीची विकेट जर का आली तर मात्र 15च्या आतही रोखणं हे शक्य होऊ शकतं. परंतु संजय ज्या फ्लोमध्ये फलंदाजी करतायत थोडंसं जरूर या ठिकाणी आव्हानात्मक असेल. गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी आहे. आत्तापर्यंत 7 चेंडू फेकलेत, अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. एक खराब चेंडू होता ज्यावरती चांगला फटका पाहायला मिळाला जो चौकाराच्या स्वरूपात आला आणि उर्वरित 6ही चेंडू या गोलंदाजानं निर्धाव फेकलेत. ओहो, यावेळेला मात्र प्रॉपर टायमिंग नाही आहे. यष्टी रक्षक प्रयेश चूक करतोय आणि ही चूक येणाऱ्या कालावधीमध्ये खरं तर येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये थोडीशी महाग ठरू शकते. ऋषी सरगरला जीवनदान देणं म्हणजे जणू आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं. आपण नेहमी म्हणतो ना की एखादा वाघ जितका खतरनाक नसतो, जेवढा घातक नसतो, तेवढा जखमी वाघ असतो. आणि आता ऋषी सरगर हा एखाद्या जखमी वाघाप्रमाणे आहे. झेल त्याचा सुटलाय. पहिल्या सामन्यामध्ये 0 ही धावसंख्या त्याने उभारली आहे. परंतु अमितचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे. सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करतोय, योग्य दिशा आणि टप्प्यावर मारा करतोय आणि जी भूमिका त्याला ठाऊक आहे, मला या संघामध्ये का स्थान दिलं गेलं आणि माझी भूमिका काय हे मात्र तो सिद्ध करत असताना. परंतु हे बॅटल इंटरेस्टिंग असेल. इथे मोठा फटका येणं अपेक्षित आहे परंतु नाही आहे. याही वेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 2 संधी निर्माण केल्या, दोनही खेळाडूंचं दैव बलवत्तर ठरलं. बायचा पंचांचा इशारा आलाय, धावा येणं गरजेचं आहे. वैशाली 11 संघाच्या संघनायकाचं एकच म्हणणं असेल की धावा या धावफलकावरती येणं गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र एकेरीच्या स्वरूपात धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेला नो शॉर्ट ऑफर्ड, कोणत्याही प्रकारचा शॉर्ट ऑफर्ड नव्हता. अगदी मिडल स्टंपच्या समोर सापडलाय. एक फिरकी गोलंदाज काय करू शकतो हे अमितनं मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवलंय. कमालीची गोलंदाजी केली आहे. 1.5 षटकं त्यानं हाताळली आहेत.
7 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. इनफॅक्ट या 2 विकेट्स होऊ शकल्या असत्या जर ऋषीची विकेट झेलमध्ये प्रयशने कन्वर्ट केली असती, परंतु नाहीये. जर तर किंतु परंतु अगर मगर या शब्दांना क्रिकेटमध्ये कोणतेही स्थान अस्तित्व नाहीये. परंतु जर तर किंतु परंतु अगर मगर शिवाय क्रिकेटही नाहीये. न्यू बॅटर नारायण पिलाने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आहे. एकूण धावा धावफलकावरती अजूनही पाहिलं तर 37, 2 गडी बाद 37. खरं तर राहुल चक्रपाणीनं सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये येणं, त्यानंतर ऋषी जो पहिल्या सामन्यामध्ये ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये आला होता तो 3ऱ्या क्रमांकावरती येणं, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर संजय हे नुकतंच बाद होणं. परंतु अमितनं तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. कमालीचा स्पेल त्यानं हाताळलाय. 2 षटकं, 0 निर्धाव, 7 धावा आणि 1 फलंदाज बाद. कमालीची कामगिरी अमितच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 2 गडी बाद 37 धावा. 37 रन्स ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि हे खेळीमेळीचं वातावरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विजय भाऊचं 1 षटक, 4 षटकार आणि 1 सिंगल, 25 धावांचं. 37 - 25 37 टोटल 37. म्हणजे 2 बंधूंनी 3 षटकात फक्त 12 धावा खर्च केल्यात आणि एका षटकामध्ये 25 धावा आल्यात. खरं तर तोच षटक थोडंसं एन्जॉय करताना आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळालं वैशाली 11 संघ. परंतु एक जमेची बाजू म्हणजे अजूनही ऋषी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आहे आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी इथे मात्र गोलंदाज उमेश बामणेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. सोपं नसतं संध्याकाळच्या सत्रात शेवटचा सामना खेळत असताना, जिथे हळूहळू संधी प्रकाश होत असतो आणि तिथे गोलंदाजी करणं आणि खास करून स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं हे चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज मात्र एक्सेप्ट केलंय गोलंदाज उमेश बामणेनं. अंतिम षटक आणि त्यातही ऋषी सरगर सारखा खेळाडू मैदानावरती. याच मैदानावर झालेल्या स्पर्धेत एका षटकात 5 लगातार षटकार ऋषी सरगरच्या बॅटमधून आपण पाहिलेत. त्यामुळे या खेळाडूच्या मनामध्येही विचारांचं वादळ आहे. धावसंख्या कितपत सेफ असेल. खरं तर 50+ 5 षटकांमध्ये धावफलकावरती असणं ही देखील एक जमेची बाजू असू शकते आणि इथून जर का तुम्हाला 50+ किंवा 55+ करायचं असेल तर मात्र येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किमान 18 धावा धावफलकावरती उभारणं गरजेचं आहे. ऋषी केपेबल आहे. शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करणं ही त्याची ओळख राहिली आहे. परंतु इथे मात्र शॉर्ट पूल, कमालीचा टायमिंग आहे. केवळ पाहावं आणि पाहतच राहावं. अगदी आमच्या मुख्य मंचाला दिली गेलेली ही मानवंदना ऋषीच्या बॅटमधून येतोय. दमदार स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार. पहिल्या 3 चेंडूंमध्ये मोठा प्रहार येणं गरजेचं होतं. ऋषीनं पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. परंतु अजूनही वातावरण थोडंसं शांततेचं पाहायला मिळतंय वैशाली 11 संघाकडून. गोलंदाज उमेश पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट आर्म ओव्हर. यावेळेला आखोट टप्प्याचा चेंडू होता. वॅकंट एरिया, नो मॅन्स लँड. चेंडू 1 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी येतोय चौकार. पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्यात. इथून 60चं लक्ष ही डोळ्यासमोर आणलं जाऊ शकतं. 60 धावफलकावरती करा. अगदी पॅव्हेलियन मधून हा इशारा येतोय, डगआउट मधून हा इशारा येतोय. 60+ सेफ टार्गेट असेल का संध्याकाळच्या सत्रामध्ये. खरं तर भार्गव दादा 11 संघानं पहिल्या सामन्यात 3 षटकात 15च्या सरासरीनं 45 धावा उभारल्या. परंतु स्लॉग ओव्हरमध्ये कुठेतरी तो संघ बॅकफुटला गेला. संध्याकाळच्या सत्रामध्ये पहा बरेचसे आमचे मान्यवर मंडळी देखील आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने येतात आणि त्याचबरोबर या मैदानावर सातत्यानं दुमदुमणारा आवाज म्हणजे काका देखील आपल्या समेत या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. वेलकम सर, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडू 10 धावा. या वेळेला आडवा बॅट न प्रहार. ऋषी सरगर अनस्टॉपेबल. कमालीची फलंदाजी. 2 षटकार 1 चौकार. पहिले 3 चेंडू 3ही सीमा पार. संघ जाऊन पोहोचलाय अर्धशतका पार. धावा धावफलकावरती येत आहेत त्या 53 धावा. का या संघाचा संघनायक, का या संघाचा आयकॉन म्हणून या खेळाडूची
ची निवड केली हे मात्र आता दर्शवत असताना क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की एखादा फलंदाज जर संत सुरुवात करत असेल ना तर हा निसर्गाचा नियम आहे. कारण जिथे वादळ येणार असतं तिथे काही काळ शांतताही असते. धावा धावफलकावर 53, 53 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजित आणि अमितला अजूनही विश्वास आहे की याही धावा चेस केल्या जाऊ शकतात. इथून कमबॅक होणं गरजेचं आहे परंतु या खेळाडूला थांबवणं कठीण आहे. अनस्टॉपेबल ऋषी सरगर अगदी सांगतो स्टिकर एरियाला हा बॉल हिट केलाय परंतु डिस्टन्स कव्हर करत असताना चेंडू सीमा रेखा पार षटकार. 2 जीवनदान. तिसरा परेरानं रोहित शर्माचा 4 या धावसंख्येवर झेल सोडला आणि रोहित शर्मानं वन डे क्रिकेट मधली विक्रमी धावसंख्या 264 धावा धावफलकावर उभारल्या. अगदी तो सुटला गेलेला झेल आणि त्यानंतर ऋषी सरगरने केलेली आक्रमक फलंदाजी. यावेळेला थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता थांबवणं कठीण आहे. चेंडू वन बाउन्स इनटू द फेन्स ऋषीच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. जणू या षटकामध्ये चौकार आणि षटकाराचा पाडाच त्यानं लावलाय. 3 षटकार 2 चौकार तब्बल 5 चेंडूंमध्ये 26 धावा उमेश बामणेच्या या गोलंदाजीमध्ये. शेवटचा चेंडू अटके पार झेंडा रोवणारा असणार का? होय ऋषी सरगर इनटू द स्लॉट आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. सर्वात महागड षटक उमेश बामणे. तब्बल धावा खर्च केल्या गेल्या 32. धावसंख्या धावफलकावरती 69 आणि लक्ष उभारलं जात आहे विजयासाठी 70 धावांचा. हा खेमा हा डगआउट दाखवला जातोय वैशाली 11 या संघाचा. जिथे पहिली 5 षटक शांतता होती तिथे आता मात्र विजयाचा जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे या संघानं. परंतु थांबा अजूनही खेळाचा उत्तरार्ध येणं बाकी आहे कारण यानंतर या धावांचा पाठलाग करताना आपण पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये आजचा दुसरा सामना खेळत असताना भार्गव दादा 11 या संघाला. चला टीम वैशाली 11 लगेच मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आणि विनंती टीम भार्गव दादा 11 आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. खेळाडूंना विनंती असेल आपण चेंडू परीक्षण करायचंय. तर नमस्कार पुन्हा एक बार आजच्या दिवसातील अंतिम सामन्याच्या
अंतिम सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च एक बार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एकूणच जर पाहिलं तर तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रंगणारी रेसिडेंट प्रीमियर लीग अर्थातच रहिवासी प्रीमियर लीग 2026 एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला आणि तदनंतर या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण सुरुवात पाहिली. अनेक विक्रमांची नांदी आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि एकूणच जर पाहिलं ना तर क्रिकेटची खमंग मेजवानी आज आमच्या तमाम उपस्थित क्रीडा रसिकांना या RPL 2026 पर्व पहिलेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहा 69 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. 70 धावांचं लक्ष आहे आणि या 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील ऑन अ स्ट्राईक राईट हँडेड बॅटर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय प्रयेश पाटील जो डावखऱ्या हाताचा विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज. गोलंदाजीमध्ये मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला 2 षटकं 0 निर्धाव 7 धावा आणि 4 विकेट्स अर्थातच गोलच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ठरलेला ऋषी सरगार. चला फिल्डिंग टीम आपल्याला विनंती असेल की बॅड लाईटचं कोणतंही अपील स्वीकारलं जाणार नाही, त्यामुळे प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय. या सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला येतात. ऑल सेट फॉर द रन चेस. पहिला चेंडूवरती प्रहार जरूर केलाय. क्रिकेटच्या कोचिंग मॅन्युअल मध्ये तुम्हाला सांगितलं जातं इफ यू वॉन्ट टू स्लॅश देन स्लॅश इट हार्ड आणि अगदी तेच करत असताना जर तुम्हाला आउटसाइड द ऑप्शनचा चेंडू स्लॅश करायचा असेल चॉप करायचा असेल तर बॅटचा स्पीड हा सर्वाधिक असणं गरजेचं आणि हेच कारण होतं की बॅटीचा आउटर एज घेऊन यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल केला. सिंगल धाव फलकावरती आली आहे. प्रयेश खूप मोठी जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यांवरती आहे. या सामन्यामध्ये 70 धावांचा पाठलाग करायचा असेल तर या 2 खेळाडूंना किमान पहिली 2 षटकं विकेटवर उभं राहावं लागेल आणि फक्त उभं राहावं लागणार नाहीये तर धावाही धावफलकावरती उभा राहाव्या लागतील. पॉवर प्लेची ही 2 षटकं सर्वाधिक महत्त्वाची असणार आहेत. प्रयत्नासाठी ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे. त्यानंतर फाईन चा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगही आपण पाहतोय. हो 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 यावेळेला अगदी त्याच्या शरीराच्या दिशेने येणारा चेंडू जितक्या वेगानं आला ना त्या चेंडूला तितक्याच वेगानं सीमा रेषेच्या पलीकडे आणि प्रसाद आमच्यापर्यंत इशारा करतायत हा सिक्सर नाहीये तर हा 9वा आहे. परंतु ISPL चे नियम इथे लागू नाही आहेत. इथे 6 धावा मिळतील. परेश या फटक्यानं निश्चितच या खेळाडूचा आत्मविश्वास बळावला असेल. होय या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. भार्गव दादा 11 संघाचा विचार केला तर पहिला सामना गमावलाय त्यामुळे डू ऑर डायचा हा सामना आहे. वैशाली 11 संघाचा विचार केला तर एक सामना खेळलेत, एक सामना जिंकलेत. हा सामना गमावल्यानंतर आणखीन एक संधी या संघाला मिळणार आहे. त्यामुळे भार्गव दादा 11 संघाचा जर आपण विचार केला तर नथिंग टू लूज. हो यावेळेला थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवंतरचा इशारा होतोय आणि एक अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. बॅटीचा आउटर एज घेतला. एक संधी निर्माण केली होती परंतु सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर प्रयेश खरं तर या खेळाडूच्या चर्चा सातत्यानं होत आहेत. प्रकाश जोतामध्ये हा खेळाडू PPL पासून आला जिथे 6 चेंडू 22 धावांची गरज असताना त्या खेळाडूनं 4 चेंडूंमध्ये त्या 22 धावा चेस केल्या. आणखीन एक फुल टॉस. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय. कोणताही क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. पॉवर प्लेचा पॉवरफुल फलंदाजीचा हा नजराणा मात्र दाखवत असताना प्रयेशच्या बॅटमधून येतोय दमदार स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आल्यात. सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन हे आपण सातत्यानं क्रिकेटमध्ये म्हणतो. प्रसादजी पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये जुळले गेलेत. एक जल्लोष एक डान्स आपण त्यांचा जरूर पाहिला ज्यावेळेला
ऋषीनं एका षटकामध्ये 32 धावा उभारल्या. ऋषीपेक्षा जास्त सेलिब्रेशन प्रसाद टावरेंचं आपण पाहिलं. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आल्यात. जितका जास्त वेळ हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती राहतील तितकाच जास्त विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न करतील. परंतु ऋषी सरगार वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ दिस इयर, या वर्षातील सर्वोच्च यशस्वी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये. प्रसाद काय म्हणाल, एकूणच ज्या पद्धतीची फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये झाली? नक्कीच आपण बघितलं की जेव्हा एक्सपिरियन्स गोलंदाज होता भार्गवदादा 11चा अमित पाटील, तेव्हा ऋषीला जसं का त्यांनी नाचवला आपल्या बोटांवरती. खूप सुंदर असा शॉट आहे. पिकअप तेवढा चांगला नव्हता तरी पण एकच धाव घेतलेली आहे. जसं आपण बघितलं की एक्सपिरियन्स खेळाडूंनी जसा अमित पाटील यांनी त्यांना फिरवला, नंतर जेव्हा एक स्ट्रेट गोलंदाज आला म्हणजे पेसर गोलंदाज आला, तेव्हा त्यांना कुठेतरी तो सूर गवसला आणि त्यांनी अक्षरशः त्या बॉलरचे कातडे काढले. म्हणजे बॉलचे कातडे काढले तरी मला तर वावगं ठरणार नाही आणि एकच चांगल्या स्कोअरवरती आपल्या टीमला येऊन ठेवलं आहे. निश्चितच प्रसाद, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण अपोलो हॉस्पिटल यांचं देखील विशेष कौतुक करूया. आज संपूर्ण दिवसभर त्यांच्या माध्यमातून आपल्याला वैद्यकीय सुविधा देण्यात आली. अगदी रुग्णवाहिकाही आपण या ठिकाणी पाहू शकता की एखादा खेळाडू जर जायबंदी झाला, एखादा खेळाडू जर जखमी झाला तर त्याच्यासाठी तात्काळ प्रथमोपचार मिळावे याकरता मेडिकल स्टाफ देखील आपल्या समेत आज संपूर्ण दिवसभर जोडला गेला आणि त्याचबरोबर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून या ठिकाणी ती सेवा देखील अपोलो हॉस्पिटल या स्पर्धेसाठी खास करून त्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रसाद 14 धावा धावफलकावरती आल्यात. एकूणच जर पाहिलं तर अजूनही येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत. 56 धावांची गरज आहे. धावांचा पाठलाग संध्याकाळच्या सत्रामध्ये करणं. तुम्ही खेळाडू आज सध्याच्या घडीला तुम्ही चांगलं क्रिकेट खेळताय. आय थिंक गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये तुम्ही लेदरही खूप चांगल्या पद्धतीनं खेळता आणि एकूणच जर पाहिलं तर कितपत प्रेशर असतं ॲज अ बॅटर म्हणून ज्यावेळेला 4 षटकं शिल्लक असतात आणि 56+ धावा तुम्हाला धावफलकावरती करायच्या असतात. आत्ताचा जो टाईम आहे बघितला तर संध्याकाळची वेळ आहे आणि हवा तेवढी नसते आणि बॉल तेवढा ट्रॅव्हल करत नाही, तर तुम्हाला जोरकस फटके असे मारावं लागतात. मी बोलत ते करण्यापेक्षा तुम्ही जर गॅप शॉटचं सिलेक्शन केलं तर तेवढा स्कोअर तुम्हाला तो जो असेल तो चेसेबल असेल. निश्चितच. म्हणजेच इथे 2 वेगळ्या शैलीचे खेळाडू आहेत. एक अलॉंग द कार्पेट खेळण्यामध्ये माहीर असणारे अजित पाटील आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात आणि एक हा एअर स्ट्राईक करणारा फलंदाज म्हणजे प्रयश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि हा जो एंड आहे ना तो सध्याच्या घडीला मी म्हणेन की प्रयशसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे. वाऱ्याची दिशा अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून जे सर्व शामियाने आपण पाहतोय, तब्बल 8 संघांचे 8 शामियाने आहेत आणि त्या प्रत्येक शामियान्यावरती लावलेले जे झेंडे आहेत ना ते झेंडे वाऱ्याची दिशा दर्शवत आहेत आणि ते अगदी क्लिअर इंडिकेशन आहे प्रयशसाठी की ही अशी जागा आहे की जिथे तुझ्या बॅटमधनं मोठे फटके येऊ शकतात. फक्त चेंडू बॅटवर घ्यायचं आहे. उर्वरित काम हे अगदी वाऱ्याच्या गतीनं आपल्याला पाहायला निश्चितच मिळू शकतं. सुहास करे देखील या ठिकाणी जुळले गेले, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया आणि सचिन कारवारही आहेत, त्यांचंही आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. सर्वच खेळाडू आहेत आज. खरं तर क्रिकेट वेळा कळंबोली क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट वेळा क्रीडा रसिक आपण पाहतोय सागरजी सुतारही आपल्या समेत जोडले जात आहेत. तर वेलकम, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सर आपण बोललास की आपले KPL म्हणजे कळंबोली प्रीमियर लीग आणि RPL प्रीमियर लीग म्हणजे आपण बघितलं तर खाली आणि वरती असे जर बघितले तर जवळपास आपल्याकडे 50च्या आसपास संघ आहेत आपल्या रोडपाली प्लस कळंबोली ह्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की एकत्रित येऊन आपण एखादी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करू शकतो की ती आठवड्याभर चालेल अशी. आणि नक्कीच असं केलं तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे कसं आयोजन होईल, तुम्हाला काय वाटतं? निश्चित आम्ही याबद्दल बहुतांश वेळेला चर्चा करतो. ज्यावेळेला ओपनचे संघ बांधणी केली जाते ना, कळंबोलीमध्ये ते पोटेन्शियल आहे, कळंबोलीच्या खेळाडूंमध्ये ते पोटेन्शियल आहे. परंतु इथे थोडासा डगलस मरिलियर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दिल स्कूप म्हणा, पल्लू स्कूप म्हणा, डगलस मरिलियर म्हणा, किंबहुना एकूणच जर पाहिलं ना तर अशा प्रकारचा हा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, लप्पा शॉट, लप्पा
लप्पा शॉटही म्हणता येईल, अगदी वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा फटका आहे. परंतु अजित पाटील म्हटलं तर टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहेत. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळणं, गॅप शॉट सिलेक्शन करणं. परंतु पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये प्रयसचं जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहणं संघासाठी जमेची बाजू असू शकते. चर्चा सुरू होती स्पर्धांची, तर किमान कळंबोलीचे 2 व्यावसायिक दर्जाचे संघ बनवले जाऊ शकतात सध्याच्या घडीला. आपण म्हटल्याप्रमाणे 50 संघ म्हणजे जवळपास एका संघात आपण 11 खेळाडू जरी पकडले तरी देखील ही संख्या खूप मोठी होते आणि त्यातून 22 निवडक खेळाडू निवडणं आणि ती व्यावसायिक दर्जाचं संघाचं प्रतिनिधित्व करणं. कारण आपण बाहेर खेळाडूंवरती अवलंबून राहण्यापेक्षा आपल्याकडे असणारं पोटेन्शियल का वापरू नये, हाही प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित केला जातोय. पोटेन्शियलच्या बद्दल बोललं तर आपल्याकडे नाही बोललं तरी आपल्याकडे मन्नी शर्मा आणि रामदास मानवरसारखे खेळाडू खेळलेले आहेत, जे ज्यांनी जो व्यावसायिक खेळ गाजवलेला आहे. म्हणजे काम करता करता ज्यांनी जो क्लास त्यांनी दाखवलेला पहिले जे खेळताना, ती त्यांनी खूप मेहनत केलेली त्या टाईमला. आणि तेव्हा यूट्यूबचं सौजन्य होतं. क्लास असा फटका आणि रिव्हर्स आलाय चौका. अजित पाटील द एक्सपिरियन्स प्लेअर का बोलतात त्यांना, त्यांच्याकडे सर्व शॉट आहेत. ग्राउंड शॉट तर ते चांगले खेळतात, पण रिव्हर्स खूपच चांगला खेळला आणि हा चौकार. निश्चितच प्रसाद, या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर चेंडू जितक्या वेगानं बॅटवर आला ना तितक्याच वेगानं तो सीमारेषेच्या पलीकडेही गेला. अजित पाटील म्हटलं तर तंत्रशुद्ध फलंदाज आहे. फटक्यामध्ये ती विविधता आहे, ते व्हेरिएशन आहे. आणि शिवाय चेंडूवरची नजर. लेदरमध्ये तुम्हाला शिकण्यासारखं काय आहे तर रिलीज पॉईंटपासून चेंडू पाहणं. गोलंदाज जिथं चेंडू रिलीज करतो ना तिथून जर का चेंडू तुम्ही वॉच केलात तर अशा प्रकारचे फटके जे कठीण वाटतात ते खेळणं सोपं आहे. इथेही रिव्हर्स स्कोप केला आहे. यावेळेला मात्र चेंडू चेस करणं थोडंसं मुश्किल असेल. होय, अजित यांच्या बॅटमधून येतोय लगातारचा हा दुसरा सनसणीत चौकार. या चौकाराने संघाची एकूण धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावांचा स्कोअरबोर्डवरती धावा केलेल्या आहेत. आणि अजित पाटील बघितलं की शेवटचे 2 चेंडू त्यांनी ओळखलाय की हवा ज्या साईडला आहे त्या साईडला आपण फक्त बॅटवरती बॉल घ्यायची गरज आहे आणि बॉल ऑटोमॅटिक ट्रॅव्हल करेल. आणि त्यांनी तेच केलं आहे. बॉलरच्या वेगाचा वापर केला आणि फक्त एक स्कूप केला आणि बॉल दोन्ही चेंडू त्यांनी सीमारेषे बाहेर धाडलेले आहेत. स्कोअर कार्डवरती धावसंख्या आली आहे 2च्या समाप्तीनंतर 26. निश्चितच प्रसाद, या ठिकाणी नेहमी ज्यावेळेला आपण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतो त्यावेळेला पॉवर प्लेची 2 षटकं ही सर्वाधिक महत्त्वाची असतात. आपणही संघाचा घटक आहात, बरेचसे खेळाडू इथे आहेत आणि त्या खेळाडूंमध्ये ही चर्चा नेहमी आपल्याला पाहायला मिळते की पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती उभा राहायच्या. म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, वेल बिगिन इज अ हाफ डन. अगदी त्या प्रकारची सुरुवात या 2 आघाडीच्या खेळाडूंनी आपल्या संघाला मिळवून दिली आहे. समीकरण आहे 18 चेंडूमध्ये 44 धावा पाहिजे. भार्गवदादा 11ला जर हा सामना जिंकायचा असेल आणि ह्या RPL मध्ये जर त्यांना स्वतःचं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर त्यांना हा सामना जिंकावा लागेल. डू ऑर डायची सिच्युएशन आहे. 3री ओव्हर घेऊन येत आहे संघाचे संघनायक ऋषी सरगर. निश्चितच. आणि प्रसाद, या पहिल्याच पर्वामध्ये 8 संघांना संधी दिली गेली आणि 8 संघांमध्ये जी चुरशीची लढत आपण पाहतोय ना, एकूणच जर पाहिलं तर हंसध्वनी टायगर 11 संघ 2 सामने खेळलाय, 1 विन 1 लॉस आहे. त्यानंतर मराठा वॉरियर 2 सामने खेळलाय, 1 लॉस 1 विन आहे. त्यानंतर एकमात्र संघ श्री चॅलेंजर्स ज्यानं 2 सामने खेळलेत, 2ही सामन्यांमध्ये त्यानं विजय संपादन केलाय. टेबल टॉपर पोझिशनमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर वैभव लक्ष्मी ज्वेलर्स एक पहिला संघ कदाचित ठरू शकतो जो या स्पर्धेतून कदाचित निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर SB थंडर्सचा जर विचार केला तर पहिला सामना जिंकला, दुसरा सामना गमवावा लागला आणि त्यानंतर भार्गवदादा 11 पहिला सामना गमावलाय आणि दुसरा डू ऑर डायचा सामना तो खेळताना पाहायला मिळतोय. वैशाली 11 संघ ज्यानं पहिला सामना जिंकलाय अजूनही या स्पर्धेमध्ये, तो आपलं आव्हान कायम ठेवून आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं स्क्वेअर लेग पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. अशा प्रकारे हो, थोडासा निर्णय चुकीचा ठरला. अजितची रिॲक्शन सर्व काही सांगून जाते आहे. खरं तर आवश्यकता होती का, हाही प्रश्न इथे उपस्थित केला जातोय. संघाची संपूर्णपणे दारोमदार तुमच्या खांद्यांवर असते ना, त्यावेळेला अशा प्रकारचे निर्णय बऱ्याच वेळेला अंगलट येतात. नो चेंडू होता, 1 धाव कंप्लीट होती, दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही आणि इथं
महत्वाची विकेट गमावली गेली अजित पाटीलच्या स्वरूपामध्ये. पहिला फलंदाज सांघिक सफलता रनआउटच्या स्वरूपामध्ये, परंतु फलंदाजीमध्ये ती डेप्थ आहे, फलंदाजीमध्ये ती गुणवत्ता आहे, ती ताकद आहे. इथून सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना आपल्याला भार्गवदादा 11 संघ जरूर पाहायला मिळू शकतो. ॲक्च्युली जसं म्हणायचं झालं तर ही गरज होती का? म्हणजे जर तुमचा स्कोअर 2 ओव्हरनंतर 26 धावा आहेत आणि तुम्ही दोघं खेळाडू सेट झालेत तर ही गरज नव्हती. ॲक्च्युली आत्महत्या म्हणता येईल. अजितदादा चांगला फॉर्ममध्ये होता आणि नक्कीच इथं विकेट पडल्यानंतर थोडं मोमेंटम शिफ्ट झाल्यासारखं वाटतं वैशाली 11कडे. बघूया आता नवीन बॅट्समन आहेत, एक्सपिरियन्स रोडपालीचे ऑलराऊंडर प्लेअर अमित पाटील, एक रोडपाली संघातून आणि ग्रामीणमधून एक मोठं नाव 40+ चे खेळाडू आहेत, पण एक चांगला खेळ करताना ऋषी सरगर. बघूया टू प्रेश पाटील. हॅलो हॅलो. तर निश्चितच प्रसाद या ठिकाणी जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावरती अमितला प्रमोट केलं गेलंय. खरं तर राहुल सारखा 65,000 पॉईंटला घेतलेला खेळाडू तुमच्या संघामध्ये साबूत आहे. कदाचित शेवटच्या 2 षटकांमध्ये, कारण अमितनंही त्याच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये असे अनेक सामने आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत. एक असाही काळ होता की प्रत्येक संघ अमितला आपल्या संघामध्ये स्थान देण्यासाठी उत्सुक होता आणि संघर्ष हाही संघ त्यापैकी एक आहे. नाईटच्या सामन्यांमध्ये बहुतांश वेळेला अमित पाटील अजित पाटील हे संघर्ष संघाकडून खेळताना आपण पाहिलेत. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये नर्व्स कसे कंट्रोल करतात, लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव याही खेळाडूकडे आहे. त्यामुळे अजितची रिप्लेसमेंट अमित असू शकते का, हा प्रश्नचिन्ह होता. त्याचं उत्तर होय आहे, अमित मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघाला रिलॅक्स होता येणार नाही आहे, कारण 65,000 पॉईंटला ज्या खेळाडूवरती डाव खेळला गेला भार्गवदादा 11 संघाकडून, तो राहुल अजूनही संघाच्या चंबूमध्ये सामील आहे. नक्कीच आपण पाहताय की राहुल चमूमध्ये असताना आपण अमितची निवड केली आहे, तर मला वाटतं साहजिकच आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्याला माहिती की या सिच्युएशनमध्ये काय करायचं आहे. नक्कीच त्यांचा प्रयत्न असेल की प्रयशला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवता येईल आणि प्रयशकडून ती अपेक्षा असेल टीमला की ह्या ओव्हरमध्ये स्कोअर बोर्डवरती थोड्या रन येतील, तर प्रयशचा पूर्ण प्रयत्न राहील मला वाटतंय. कारण रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन ठेवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की प्रयशची भूमिका ही महत्त्वाची असेल. निश्चितच प्रयशला संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेऊन चालावं लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत त्याला मैदानावरती उभा राहावं लागेल आणि जर का प्रयश शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहिला, करंट फॉर्म जर आपण त्याचा पाहिला ना, होत्याचं नव्हतं करण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं उडवलाय, ठीक आमच्या मुख्य मंचाच्या समोर, जणू आमच्या मुख्य मान्यवरांना मानवंदना देणारा हा चेंडू सीमारेखा पार 6 धावांसाठी येतोय षटकार. अजूनही 15 चेंडू आणि 34 धावा. प्रयत्न जणू आता ठरवलाय, मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं, कारण ऋषी सरगर या बॉलिंग युनिट मधला सगळ्यात ताकदवान गोलंदाज आहे, ज्यानं आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. परंतु ऋषीला आणण्यापाठीमागं प्रयशची विकेट, हे देखील समीकरण आपण पाहतोय. धावा आल्या तरी चालतील, प्रयशची विकेट ॲट एनी कॉस्ट आपल्याला या षटकामध्ये घ्यायची आहे. जणू हा निर्धार इथे संघनायकानं आपल्या खेळाडूंबरोबर केला आहे. त्यामुळे तो स्पेलमधलं दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच ऋषीवरती हल्ला केलेला आहे प्रयशच्या डोक्यात नक्की असेल की ह्या ओव्हरमध्ये, 3rd ओव्हरमध्ये जेवढे धावा आपल्याला काढता येतील तेवढा काढून आपण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मॅचला क्लोज आणूया आणि नंतर मॅच फिनिश करूया, हा प्रयत्न मला वाटतं प्रयत्न आहे. निश्चितच या ठिकाणी शेवटच्या 2 षटकांमध्ये 12 किंवा 13च्या सरासरीनं 25 किंवा 26 धावा चेस केल्या जाऊ शकतात आणि इथे मात्र वॅकेंट एरिया होता. फाईनच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, सर्कलला बीट करा, 4 धावा उपलब्ध आहेत. प्रयश संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत असताना काय कमालीचा खेळ केलाय. या वर्षीचा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेपासून सुरू झालेला प्रवास, त्यानंतर PPL मध्ये केलेली चमकदार कामगिरी आणि यानंतर RRWA स्पर्धेमध्ये त्याचा संघ ठरलेला विजेता आणि नंतर जर आपण पाहिलं तर या RPL मध्ये परफॉर्म करताना झळकलेली त्याची बॅट, या सर्व गोष्टी आज प्रयशच्या बाजूनं आणि त्याच्या तमाम चाहते वर्गाच्या बाजूनं घडताना आपल्याला पाहायला मिळतात. इट्स अ वाईट बॉल. नक्कीच सर, कारण तुम्ही पण बघताय की संध्याकाळचं सत्र असेल किंवा सकाळचं सत्र असेल
तर प्रयश नेहमी प्रॅक्टिस करताना दिसतो या ग्राउंडवरती आणि त्याला ग्राउंडचा चांगला अनुभव आहे. तसेच तो वरती आपल्या KPLच्या ग्राउंडवरही खेळतो, तर त्याला चांगला अनुभव आहे ह्या ग्राउंडचा पण आणि त्या ग्राउंडचा पण. तर व्हेरिएशन थोडा करावा लागेल मला असं वाटतं ऋषीला, कारण जर तुम्हाला मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला एक विकेट आणि ती प्रयशची मोठी विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी जर आपण म्हटलं ना तर जय आणि पराजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल तर तो फलंदाज प्रयश आहे. प्रयशची विकेट मिळवा आणि जणू या स्पर्धेतल्या दुसऱ्या विजयाचं तिकीट कन्फर्म करा. परंतु नाही आहे, अजूनही अवांतरचा इशारा या ठिकाणी पंचांचा जरूर या ठिकाणी दिला जातोय. पहा पंच निष्णात पंच आहेत, अगदी मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त हे पंच आहेत आणि अगदी सध्याच्या घडीला जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ना त्या सरांनी डिव्हिजनचं क्रिकेटही खेळलेलं आहे, स्टेट लेवलचे खेळाडू राहिलेत, लेदरचं क्रिकेटही खेळतात आणि एकूण धावा धावफलकावरती 42, एक गडी बाद 42, इक्वेशन अजूनही येणारे 14 चेंडू आणि 28 धावांची गरज. पण राहुलचं कॅल्क्युलेशन माइंडमध्ये सुरू आहे. राहुल चक्रपाणी म्हटलं तर चालता फिरता कॅल्क्युलेटर आहे. हो यावेळेला कमालीचं टायमिंग आहे, कलात्मकता, ताकद, नजाकत, सर्व काही क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा प्रयशच्या बॅटमधून येणारा दमदार षटकार. अगदी येणारे अजूनही 13 चेंडू 22 धावा ही वेळ आहे. एकूण धावा धावफलकावरती 48, 48. कमालीचा टायमिंग आहे. जणू त्या ठिकाणी ठेवले गेलेले जे 3 पारितोषिक आहेत ना ते क्लेम करण्याचा प्रयत्न प्रयशने केलाय की होय यापैकी एक पारितोषिकावरती मी माझा वर्चस्व प्रस्थापित करू शकतो. परंतु ऋषी कमबॅक करणं ओळखतो, इथूनही कमबॅक केला जाऊ शकतो. या वेळेला बेल्स डिसलॉज झालेल्या नाहीयेत, बेल्स डिसलॉज झालेल्या नाहीयेत. अगदी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, अंपायर्स कॉल बाय अनिल चौधरी. हा जर तुम्ही ब्लॉग फॉलो करत असाल तर निश्चितच अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात. मधली एसटी अक्षरशः वाकवली गेली, बेल्स पडल्या नाहीत आणि पंचांचा निर्णय आला की बॅट्समन इज अ सेफ. इथे जर आपण पाहिलं रिप्ले पाहणं गरजेचं असणार आहे आणि PTC लाईव्हची टीम सज्ज झाली आहे हे रिप्ले तुम्हाला दाखवण्यासाठी की चेंडूनं यष्ट्यांना स्पर्श केलाय परंतु बेल्स डिसलॉज झालेल्या नाहीत. ओ हो, अगदी अगदी ऑन स्क्रीन लाईव्ह जर तुम्ही पाहत असाल तर कमालीचं हे दृश्य आहे. कदाचित सामना संपल्यानंतर कोणत्या तरी एका संघाच्या खेळाडूच्या स्टेटसला आज हा चित्र किंवा हे क्लिप आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रीलच्या स्वरूपामध्ये क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुमच्याकडे गुणवत्ता आणि गुणवत्तेबरोबर थोडंसं लक फॅक्टर देखील असणं गरजेचं आहे. प्रसाद काय म्हणाल? प्रयश ज्या पद्धतीनं लढतोय मैदानावर कमालीचा खेळ त्यानं केलाय. नक्की सर, वन मॅन आर्मी भार्गवदादा 11 जर कोण खेळत असेल तर प्रयशचे प्रयत्न आहे आणि प्रयशनी जर बघितलं तर बॅटिंग वैशाली इनोरमधला जो चांगला गोलंदाज आहे ऋषी सरगर त्याच्यावर आक्रमण केलं आहे आणि नक्कीच आता वैशाली इलेव्हनकडून आपल्या बॉलिंग लाईनअप 4थी ओव्हर घेऊन येतो आहे. तो एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि राहुल नक्कीच त्याच्यावरती पूर्ण वैशाली इलेव्हनची धुरा असेल की राहुलनी कमीत कमी कमबॅक करून देण्यासाठी राहुल एक विकेटची गरज आहे आणि त्या टीमला तो मिळून देतोय का हे आपण बघूया. निलेश कानडे युवा उद्योजक यांचा सत्कार आपले लाडके आप्पा श्रीकांतदादा फाळके यांच्या हस्ते करण्यात येत आहे. निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित युवा उद्योजक आणि त्यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या ठिकाणी करतोय. इट्स अ वाईड बॉल. यावेळेला मात्र थोडंसं दबाव आहे. मागील सामन्यामध्ये राहुल चक्रपाणीचं षटक अत्यंत महागडं ठरलं होतं परंतु हा असा लढवैच्या वृत्तीचा गोलंदाज आहे ना की जो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मैदानावरती लढणं जाणतो. एकूण धावांचा विचार केला तर 49 धावा धावफलकावरती आहेत. हो यावेळेला मात्र मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेट घेतली जाणार का? होय, सामन्याला कलाटणी अमित पाटीलची विकेट, महत्वपूर्ण विकेट इथे मात्र आपल्या खात्यामध्ये घेत असताना राहुलला मिळतंय यश. दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. क्षेत्ररक्षक विठ्ठल थोडासा दबावाखाली जरूर होता. अगदी शेवटच्या क्षणाला त्यानं तो चेंडू आपल्या ताब्यामध्ये घेतला विठ्ठल. पण नेहमी आपण म्हणतो ना की ज्यावेळेला आपण संकटात असतो त्यावेळेला आपण विठ्ठलाचा धावा करतो.
या ठिकाणी देखील ऋषी सरगर संघनायकाने विठ्ठलाचा धावा केला आणि हा विठ्ठल मात्र त्याच्यात मदतीला धावून आला, त्यांना झेल टिपला. अमित पाटील सेटल होण्या अगोदर मैदानातून बाहेर जाणं ही खरं तर संघासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरली आहे. नवीन बॅटर राहुल शर्मा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. याच मैदानावरती सातत्यानं सराव करणारा खेळाडू आहे. अनेक विविध स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाडूला सातत्यानं आपण पाहतो. एक गुणवत्तापूर्ण खेळासाठी ओळखला जाणारा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची सध्याच्या घडीला कळंबोली क्रिकेटमध्ये चर्चा आहे आणि निर्णायक क्षणाला तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. येणारे 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. राहुलला देखील ठाऊक आहे यावेळेला मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू वन बाउन्स सीमारेखा पार येतोय हा दमदार चौकार. पण राहुल वरती का 65,000ची बोली लावली गेली हे आता राहुल मात्र सिद्ध करत असताना जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघनायकाने दर्शवलेला विश्वास, संघ मालकाने दर्शवलेला विश्वास आणि त्यानंतर या विश्वासातून केली गेलेली विश्वासपूर्ण कामगिरी. मैदानाच्या बाहेर चेंडू थेट धाडलाय वन बाउन्स चौकारासाठी आणि या चौकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. 53 धावा धावफलकावरती लागतायत त्या फलंदाजी करणाऱ्या भार्गवदादा 11 संघाच्या. नवीन चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. प्रयेश सातत्यानं स्वतःला शांत ठेवण्याचं काम करतोय. ही मॅच्युरिटी आहे, या खेळाडूची ही गुणवत्ता आहे. या खेळाडूचा सातत्यानं उल्लेख का केला जातो? ज्या वेळेला तुमच्याकडे ती गुणवत्ता असते ना त्यावेळेला तुमच्या नावाची चर्चाही होत असते आणि आपण नेहमी म्हणतो ना की स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध तुम्ही आपोआप व्हाल. या खेळाडूंना प्रत्येक सामन्यागणिक प्रत्येक स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध केलंय. आजही एक मोठा मंच आहे, संघ अडचणीमध्ये आहे आणि अशा वेळेला संघाचा तारणहार म्हणून प्रयेश नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि तोच ऊर्जा देतोय राहुलला की होय या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळला डाऊन द ग्राउंड. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल डेंजर एंडकडे आहे. डायरेक्ट हिट होणं अपेक्षित होतं आणि इथे चूक मैदानाच्या आतमध्ये घडतीये. एकूण धावा धावफलकावरती उभारल्या जात आहेत 3. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला प्रकर्षानं टाळाव्या लागतील. अशा प्रकारच्या चुका मैदानावरती करून चालणार नाहीये. अनिकेतजी पाटील पुन्हा एकदा आपल्या समोर जुळले गेलेत. सकाळच्या सत्रामध्ये सामान सजवण्यापासून ते स्पर्धा सुरू करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका आणि संध्याकाळी सर्व काही वाइंडअप करण्यापर्यंत शेवटी मैदानातून जाणारा खेळाडू म्हणजे अनिकेत पाटील आणि सगळ्यात पहिल्यांदा मैदानावर येणारा खेळाडू म्हणजे अनिकेत पाटील. हॅलो 59 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. विजयासाठी लक्ष आहे 70 धावांचं. अजूनही 14 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. राहुलनं येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि डॉट जर का त्याच्या गोलंदाजीमध्ये आली, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही, इथूनही वैशाली 11 संघ कमबॅक करू शकतो आणि राहुलमध्ये ती गुणवत्ता आहे. सातत्यानं तो प्रयत्नशील आपल्याला पाहायला मिळतोय. एक वृत्ती त्याची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते, परंतु हा दबाव आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड प्रेशर. राहुल चक्रपाणी सारख्या अनुभवी गोलंदाजालाही दबावामध्ये आणलं जाऊ शकतं. हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, परंतु एकटा नडलाय. प्रयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे, जणू त्यानं चंग बांधलाय. संघाचा विजय घेऊनच मी मैदानातून बाहेर येणार हा चंग त्यानं स्वतःशी बांधलाय. यावेळेला खराब लाईन, खराब लेंथ आणि त्याचा भरपूर समाचार. चेंडू लॉंग स्टॉप मधून नॉन स्टॉप सीमारेखा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. 61 धावा आल्यात, 9 धावांची गरज आहे. प्रसाद, सामना होता कुठे आणि तो सामना आता आलाय कुठे? पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर विजयाचा जल्लोष करताना समर्थकांना आपण पाहिलं वैशाली 11 संघाच्या. म्हणून क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाहीत. अजूनही 9 धावांची गरज आहे, 11 धावांची गरज आहे. 61 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळेला मात्र डायरेक्ट हिट, परंतु डेंजर एंड, डेंजर एंड. इथे ही चूक झाली आहे. 2 चुका या षटकामध्ये केल्यात. बायचा इशारा पंचांचा येईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू साठी कॉल करतायत.
खरं तर 2 रिव्ह्यू तुमच्याकडे शिल्लक आहेत, ठेवून ते घरी घेऊन जाण्यापेक्षा का वापरू नये वाईटचा. आपण जर बघितलं रिव्ह्यू, एक मॅच थोडा थांबवायचा बोलताना आपण रिषभ पंतने केलेलं. जर तुम्हाला आठवत असेल की T20 वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध आपल्याला त्यांना 30 धावा पाहिजे होत्या. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. तर थोडा टाईम त्यांनी स्पेंड केला आणि त्याच्यामध्ये थोडा मोमेंटम ब्रेक झाला साऊथ आफ्रिकेचा आणि लगेचच क्लासनची विकेट गेली आणि त्याच्यानंतर मॅचमध्ये आले. तरी असे छोटे छोटे टर्निंग पॉईंट असतात मॅचमध्ये की जर तुम्ही ब्रेक घेताय आणि त्याच्यानंतर जर तुम्ही परत माइंडसेटने उतरताय तर कधी कधी तो मोमेंटम ब्रेक होतो बॅट्समनचा. तो एकूणच जर पाहिलं तर प्रयेशकडे ती मॅच्युरिटी आहे. जरी तो क्रिकेटिंग करिअरच्या सुरुवातीला जरी असला तरी ती मॅच्युरिटी त्याच्यामध्ये खूप कमी वयामध्येच त्यानं ते मॅच्युरिटी मिळवली आहे. संघाचं एकूण कमांडिंग पोझिशनमध्ये संघ कसा राहील सातत्यानं तो विचार करतो, परंतु अजूनही 62 धावा धावफलकावरती आल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 8 धावांचा पाठलाग करायचा आहे. जर का इथे योजनाबद्ध पद्धतीने धावा डिफेंड केल्या गेल्या, कारण शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू, पहिल्या चेंडूवरती प्रयेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल आणि तो पहा राहुलला काही महत्त्वाच्या कानमंत्रणा देतोय. या ज्या महत्त्वाच्या टिप्स असतात जे खेळाडू एकमेकांना देतात ना, या खूप फायदेशीर असतात. त्याच्यातून तुमचा आत्मविश्वास झळकत असतो. तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, तुमची विचारशक्ती काय आहे, तुम्ही कोणत्या अँगलनं विचार करताय हे देखील ठरवलं जातं. आणि असा एक वेलसेट बॅटर जेव्हा मैदान सोडतो ना, खरं तर इथे एका विकेटची दरकार आहे. आणि मागच्या सामन्यामध्ये जी कामगिरी, जी किमया ज्या गोलंदाजानं केली ना धावा डिफेंड करताना, ऋषीनं पुन्हा एकदा हा सामना नव्हे, हा चेंडू नव्हे तर या सामन्याचं भवितव्य त्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलंय. आणि या गोलंदाजामध्ये ती गुणवत्ता आहे की ज्यानं मगाशी याच सिच्युएशन मधून सामना आपल्या संघाला जिंकवून दिला आणि त्याच आशिषच्या हातामध्ये आता मात्र चेंडू दिलाय. नवे नवे या सामन्याचं भवितव्य त्याच्या हातामध्ये दिलंय. परंतु एक वेलसेट बॅटरला फेस करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. थांबवायचं फुटबॉल ग्राउंडमध्ये आलाय. चेक चेक हॅलो. थोडंसं बाहेर सराव करणाऱ्या खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, सामना शेवटच्या टप्प्यामध्ये. एक विशेष सूचना आहे, उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता सर्व संघांनी उपस्थित राहायचं आहे. उद्या लीग स्टेजचे 5 षटकांचे सामने असतील, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल, 6 षटकांचे सामने असतील. या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष द्यायचं आहे. प्रयेश वेलसेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये संपूर्णपणे जबाबदारी. पहा अजित पाटीलची विकेट गमावली ना, त्यावेळेला प्रेशरमध्ये थोडासा प्रयेश आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण संघाचा संघनायक आहे, आयकॉन खेळाडू आहे आणि असा खेळाडू माझ्या चुकीमुळे रनआउट होतो, कदाचित हे त्याने खूप सिरियसली घेतलं आणि या संपूर्ण मॅचला त्यानं आपल्या खांद्यांवर घेत असताना एक महत्त्वाची भूमिका, आपण म्हणतो ना की एखाद्या ओ सामन्यामध्ये पुनरागमन, इथून मात्र कमबॅक केला जाऊ शकेल का? होय, आशिषवरती दर्शवला गेलेला विश्वास, पहिल्या चेंडूवरती आलेल्या धावा 2, इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता इथून येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावा, संध्याकाळचं सत्र. आशिष सारखा वेगवान आणि तेज तर्रार मॅच विनर गोलंदाज, पारड आता पुन्हा एकदा समान पद्धतीनं झुकलेला. प्रयेश वेलसेट बॅटर मैदानातून बाहेर जाताना खरं तर एखाद्या खेळाडूचे आपण खूप कौतुक करावं आणि त्या खेळाडूंना अगदी पुढच्या चेंडूवरती आपली विकेट फेकावी. जणू नजर लागली की काय या खेळाडूला. कमालीचा खेळ त्यानं मैदानाच्या आतमध्ये केला. टाळ्यांचा गजर सांगतोय. या खेळाडूनं अर्धी लढाई जिंकली आहे, परंतु अजूनही लढाई बाकी आहे. हे युद्ध तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जावं लागेल. राहुल स्ट्रायकिंग एंडवरती येणार का, की फलंदाज या ठिकाणी नवीन बॅटर प्रशांत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रयत्नचा विचार केला तर 15 चेंडूंचा त्यानं सामना केला, 3 चौकार आणि 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. नवीन बॅटर प्रशांत, एक उंचपुरा फलंदाज, जरूर मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली रणनीती. आतापर्यंत लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन होतं, यावेळेला मात्र दोनही राईट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आशिष कमबॅक, यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगला फटका आहे. कॉपी बुक स्टाईलमध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय.
ऋषीला देखील ठाऊक आहे की चेंडू आणि धावांमध्ये 2चं अंतर आहे आणि 2चं अंतर विजयासाठी पुरेसं आहे. एक वेलसेट बॅटर मैदानातून बाहेर गेलाय, एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता राहुल मागील षटकाचा जर विचार केला तर राहुलनं 2 लगातार चेंडू डॉट खेळले होते, त्याचंही प्रेशर आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो ना प्रसाद की लगातार 2 चेंडू डॉट करणारा फलंदाज तिसऱ्या चेंडूवर एकतर मोठा फटका खेळतो किंवा बाद होतो. तर या ठिकाणी 65 धावा. ओ यावेळेला मात्र पहा वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, वेग प्रचंड पाहायला मिळाला, टाळ्यांचा गजर सांगून जातोय. आता वैशाली 11 संघाच्या चंबूमधूनही आवाजाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे जाईल का? होय, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय मात्र या ठिकाणी सुपूर्द केला गेलाय. अंपायर बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. येस, बॅटिंग टीम्स रिव्ह्यू. अशा प्रकारचे उत्कंठावर्धक सामने प्रेक्षकांना आवडतात. दुपारी प्रशांतनं म्हटलं की क्रीडा रसिक हे एखाद्या वरातीमध्ये आलेल्या वराडासारखे असतात की ज्यांना फक्त मेजवानी हवी असते. अगदी त्याच प्रकारे आमचे हे क्रीडा रसिक आहेत, त्यांना संघ कोणता जिंकतोय यापेक्षा सामना किती महत्वाचा आणि कसा रंगतदार होतोय हे देखील तितकंच महत्वाचं आहे. वेट अंपायर डिसिजन घेतील, केवळ पंच निर्णय घेतील. सो इट्स अ वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा चेंडू अवांतर आहे, एक अतिरिक्त धाव फलकावरती येईल. परंतु आशिष, खमालीचा आत्मविश्वास आहे या गोलंदाजाकडे. होय, मी करू शकतो, मी या अगोदर केलेला आहे, हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये. परंतु इथे समोरच्या दिशेनं चेंडू उडवलाय. ऋषीच्या हातामधून झेल सुटणं मुश्किल आहे, परंतु कॉलिंग नाही. ऋषीसाठी अगदी जवळचा हा पर्याय होता. झेल सुटला, 2 धावाही धावफलकावरती आल्या आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 68 रन्स ऑन द स्कोर कार्ड. येणारे 2 चेंडू आणि आता विजयासाठी 2 धावांची गरज. दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कॉलिंग होणं गरजेचं आहे. आय थिंक संजय त्या ठिकाणी होते, प्रॉपर कॉलिंग नव्हतं. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामन्याचा निर्णायक चेंडू. इथे मात्र गॅप मध्ये चेंडू ढकललाय आणि थेट जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि विजयाचा जल्लोष. भार्गव दादा 11 संघ अजूनही डू ऑर डायच्या सामन्यामध्ये विजय संपादित करीत असताना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम टिकवून आहे. उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता पहिला सामना सुरू होईल. त्यामुळे सर्व संघ मालकांना, संघ खेळाडूंना आणि संघ कर्णधारांना विनंती आहे आणि प्रेक्षकांनाही विनंती आहे की सकाळी 7:30 वाजता येस सर्व संघ आव्हान कायम ठेवून आहेत.